नमस्कार, मी देव शेजूळ. डे अपडेट विथ देव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज दिवसभर ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत त्यावरती आपण बोलणार आहोत आणि महत्त्वाच्या ज्या आहे छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्रात ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यावरती आपण बोलणार आहेत. संभाजीनगरमध्ये सगळ्यात मोठी घडामोडी आज इथं जनरल बॉडीची महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा होती, जनरल बॉडीची मीटिंग होती. त्यामुळे दिवसभर गोंधळ आणि गोंधळ होता. नेमकं जनरल बॉडीमध्ये काय घडलंय त्यावरती आपण बोलणार आहोत. दुसरं सर्वत्र जे गॅस असेल, पेट्रोल असेल त्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यावरती नेमकी सध्या काय परिस्थिती आहे, प्रशासन काय म्हणते, राज्यकर्ते काय म्हणतात आणि वास्तविक स्थिती काय आहे यावरती आपण बोलणार आहोत. आणि नंबर 3चा जो महत्त्वाचा मुद्दा आहे शहराबरोबरच महाराष्ट्रासाठी सुद्धा, की पुढची जी परिस्थिती असणार आहे गॅस टंचाईवरती किंवा ती कशी असू शकते. त्यानंतर दुपारी सुषमा अंधारे यांची खरात प्रकरणात एक PC होती, प्रेस कॉन्फरन्स होती किंवा त्या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलणार आहोत. सगळ्यात सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगरच्या सर्वसाधारण सभेपासनं. महानगरपालिकेची पहिली GB होती, जनरल बॉडीची मीटिंग होती आणि या GB मध्ये दिवसभर जर या GBचे एका वाक्यात वर्णन करायचं ठरलं तर 5 ते 6 वर्षानंतर झालेली पहिली GB फक्त गोंधळ आणि गोंधळात ती संपलेली आहे. तर जनरल बॉडीच्या मीटिंगचा आजचा मीटिंग सुरू झाली आणि मीटिंग सुरू झालेला पहिला जो सुरुवातीलाच जे 2 नगरसेवक आहे, वंचित बहुजन आझमी साजिद यांच्या बसण्यावरनं वाद सुरू झाला. आधी समोर बसले होते आणि कोणी समोर बसायचं किंवा पहिल्या बेंचवर बसण्यावरनं वाद सुरू झाला. अगोदर अफसर खान तिथं बसले होते, तर समीर साजिद म्हटले की ती माझी जागा आहे, मी विरोधी पक्षनेता आहे. मग त्यांनी महापौरांकडे ही महापौरांची दर्शनाची गोष्ट आणून दिली. महापौरांनी सांगितलं कुणी कुठं बसावं याबद्दल काही प्रावधान नाही आणि समीर राजूरकर जे महापौर आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही दोघंही पहिल्या बेंचला बसवा. आणि त्या पहिला वाद जिथून जो सुरुवात झाली त्यानंतर काही वेळानंतरच छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्याची जी योजना आहे त्या पाणी पुरवठ्याची योजना जी आहे ते आणल्याबद्दल किंवा त्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचे जे काम सुरू आहे त्या पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी भाजपाचं, राष्ट्रवादीचं आणि शिंदे सेनेचं जे आहे अभिनंदन करणारा प्रस्ताव सभागृहात आणला गेला. त्याच वेळी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सदस्य आहे, रशीद मामू किंवा इतर सगळे सदस्य यांनी सांगितलं की यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं इथं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी या योजनेला मंजूर दिली म्हणून योजना पुढे जाता आली. मग त्याच्यावरनं त्या श्रेयवादावरनं गोंधळ सुरू झाला आणि समीर राजूरकर जे महापौर आहेत त्यांनी म्हणजे महायुतीच्या नेत्यांचं किंवा महायुतीच्या पक्षांचं अभिनंदनाचं प्रस्ताव सुरू ठेवला. त्याला खूप जोरदार विरोध झाला आणि मग रशीद मामूने राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. खूप गोंधळ निर्माण झाला आणि मग त्यानंतर त्यांनी सभागृहातनं बाहेर काढण्याचे आदेश महापौरांनी दिले आणि मग त्यानंतर त्यांना बाहेर काढलं गेलं. पण या सगळ्या अभूतपूर्व गोंधळामध्ये तो जो आहे प्रस्ताव मंजूर करण्यात आला किंवा पुढे जे आहे अभिनंदनाचा प्रस्ताव सुरू होता. पण पहिल्याच दिवशी शिवसेना उभाठा वर्सेस शिंदेसेना किंवा भाजप असं वातावरण पाहायला मिळालं. पुढे या सभेमध्ये अजून एक मोठा गोंधळ पाहायला मिळाला की अभिनंदनाचे खूप सारे प्रस्ताव होते. त्यामध्ये पुढला प्रस्ताव आला की छत्रपती संभाजीनगर नामकरण करणाऱ्या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे असं म्हणून एक परत प्रस्ताव आला. महायुतीच्या नेत्यांनी तो ठेवला. पण त्याला MIMच्या सगळ्या नगरसेवकांनी विरोध केला आणि विरोध करत त्यांनी सभागृहातनं वॉकआउट केलं, सभात्याग केला. परत काही वेळ ते बाहेर थांबले आणि त्याच्यातनं खूप सारा गोंधळ झाला. त्यानंतर परत नंतर त्यांनी सभागृहात परत ते आले आणि काही चर्चेमध्ये काही मुद्द्यांमध्ये त्यांनी लक्ष घातलं. पण ओव्हरऑल सगळ्या जर बघितलं असेल तर प्रश्नोत्तराचा जो तास होता तो मात्र या सगळ्याच्यामध्ये राहून गेला किंवा म्हणजे चर्चा नंतर सुरू झाली, जो तहकूब झाली होती त्यानंतर परत सुरू झाली. तर दिवसभर गोंधळ असं पाहायला मिळालं. प्रश्नोत्तरांच्या नंतर जे एका एजन्सीला जास्तीचे पैसे दिले त्याच्यावरनं परत संध्याकाळी गोंधळ झाला आणि मग MIMनं परत घोषणाबाजी केली. असा आजच्या जर जनरल बॉडीचं म्हणायचं तर जी नवनिर्वाचित महापौर आहे किंवा नव्याने जे महापौर झाले समीर राजूरकर जे आज पीठासीन अधिकारी होते, त्या पीठासीन अधिकाऱ्यांना त्यांना ही सभा चालवण्यासाठी खूप तारेवरची कसरत करावी लागली आणि ते मी पीठासीन अधिकारी वेळोवेळी नियमांची आणि आठवण करून देत होते. त्यांनी जी शाळा आज घेतली दिवसभर, जर ते हेडमास्टर असेल तर हेडमास्टरांना शाळा सांभाळण्यासाठी दिवसभर कसरत करावी लागली. त्यामुळे पूर्ण गोंधळात आजचा त्यांचा वर्ग किंवा सभा पार पडली असं म्हणता येईल. त्याबरोबर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो महाराष्ट्रात सर्वत्र सुरू आहे
इंधन टंचाईचं सर छत्रपती संभाजीनगरची सुरुवातच आज सकाळी जी आहे, इथल्या रिक्षावाल्यांनी गॅस मिळत नाही म्हणून अचानक रस्ता रोको केलं होतं किंवा गॅस पंपवाल्यांकडून अडवणूक होतीये किंवा गॅसचा तुटवडा आहे, खूप रांगेत उभं राहावं लागतं. तिथून जी सुरुवात झाली तर दिवसभर त्या अनुषंगाने सुरू. काल जिल्हा प्रशासनाने आदेश काढले होते की 200 रुपये टू व्हीलरसाठी, 3 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी 2000चं डिझेल किंवा पेट्रोल खरेदी करता येईल. ते आज दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केली आणि त्यांनी काही सगळ्या पंपाच्या कंपन्यांसोबत आणि पंप चालकांसोबत चर्चा केल्यानंतर की पुरेसं इंधन आहे, कुठलीही साठेबाजी करण्याची गरज नाहीये. त्यामुळे त्यांनी कालचा अध्यादेश मागे घेतला आणि तुम्ही किती पेट्रोल डिझेल घेऊ शकता, फक्त संयम बाळगा, पॅनिक होऊ नका, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. त्यानंतर दुपारच्या आमच्या सगळ्या प्रतिनिधींनी काही पंपावरती जाऊन बघितलं की पंपावरती डिझेल आलंय, पेट्रोल आलंय, मात्र थोडी गर्दी आहे. कदाचित काल परवाच्या अफवेमुळे असेल, पण ओव्हरऑल जी आहे ती त्यातनं हे दिसतं की जी अफवा होती किंवा टंचाई होती ती थोडी कमी होताना दिसती. पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत, गॅसच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. गॅस ऑटोवाल्यांना मिळत नाहीये, हे सत्य आहे आणि अजून पुढच्या काही दिवसांमध्ये हे चित्र भीषण होणार आहे. LPGच्या सिलेंडर बाबतीत घरगुती गॅस वापराबद्दल आज उभाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून एक मोठं आंदोलन करण्यात आलं आणि त्यांनी काही गॅसच्या ठिकाणी काही गॅस जे सिलेंडर आहेत, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन झालं आणि काळ्या बाजारात गॅस विकला जातोय असं म्हणत त्यांनी काही गॅसच्या टाक्या पकडल्याचं म्हटलंय आणि त्यानंतर ते आंदोलन केलंय. त्यावर पोलीस कारवाई पण करतायत. त्यामुळं त्याकडे बघितलं असतं तर 3 महत्वाच्या घटना आहेत की एक, तुम्ही कितीही पेट्रोल खरेदी करू शकतात, पण सगळ्यांनी संयम पाळला पाहिजे. गॅसचं मात्र थोडासा जो आहे व्यावसायिक गॅस मिळणं अवघड जात आहे. रिक्षावाल्यांना गॅस मिळणं जे व्यावसायिक वापरासाठी ते अवघड जात आहे, ही एक परिस्थिती आहे. आणि तिसरा जो महत्वाचा आजचा चर्चेचा विषय होता की राज्यात काही दिवसभर घडलं, तर राज्यात तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की खरात प्रकरणामध्ये जी आहे ती प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस नंतर आज दिवसभर खूप सारे मुद्दे सुरू होते. त्यात सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता की SITनं पुढची चौकशी करून ज्या घटनास्थळावरचे व्हिडिओ आले तिथली चौकशी करतानाचे व्हिडिओ बघायला मिळाले आणि सुषमा अंधारेंनी जे पत्रकार परिषदेत खूप सारे आरोप केलेत त्याच्यावरती येणाऱ्या काळात खूप आरोप प्रत्यारोप असणार आहे. झिरवाळ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट आलंय की ते तोडून व्हिडिओ बनवला गेलाय, तुकडे कट करून जोडले आणि व्हिडिओ बनवला. या सगळ्या गोष्टींवरती उद्या सविस्तर बोलणार आहोत. पण आज दिवसभर छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा महाराष्ट्रात काय घडलं तर इंधन पुरवठा आणि तो सुरळीत होताना दिसतोय. अफवावरती विश्वास ठेवू नका असं प्रशासन म्हणतंय. मात्र गॅसबद्दल थोडीशी टंचाई जी आहे ती जाणवतीये आणि रोज दिवसभरातल्या सगळ्या अपडेट्स डेली अपडेट विथ देव मध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद.